नमस्कार मित्रांनो. हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत आहे. निफ्टी बँक निफ्टी प्रेडिक्शन आपण करत आहोत. 19 तारखेचं. तर हे निफ्टी बँक निफ्टी प्रेडिक्शन मध्ये तुम्ही बाय सेल दोन्ही करू शकता. अ, त्यानुसार हा प्रेडिक्शन असेल. तर प्रथम आपण जाऊया आपल्या चार्टकडे. चार्टकडे गेल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये येऊया. प्रथम आपण बघणार आहोत निफ्टीला, की कालची जी क्लोज केली त्याने निफ्टीने, जर तुम्ही नीट बघाल, कालचा जर क्लोज केला तर एक जसं आदल्या दिवशी जशी डोजी बनली तशीच डोजी बनली गॅप अप मध्ये. आणि तो आता मित्रांनो आहे ना, रेजिस्टन्सला आहे. हा एक रेजिस्टन्स आहे. हा एक रेजिस्टन्स आहे. पहिला टॉप केलेला त्यांनी, ऑल टाइम हाय. त्यानंतर एक केलंय आणि आता परत तिथेच आहे मित्रांनो. तिन्ही जर का ह्यानी इथून जर इथून पार त्यांनी केला, तर पहिलं टार्गेट मित्रांनो 22,200. जर गॅपअप इथून ओपन जर झाला तर 22,200 पर्यंत जायचं चान्स आहे. इथे इथे जर तुम्ही नीट बघाल तर 22,200 पर्यंत म्हणजे तुम्हाला दाखवतो इथपर्यंत. 22,200 पर्यंत जर इथेच गॅपअप जर झाला तर 22,200 ते 22,500 मित्रांनो टार्गेट ओपन होईल. 500 पॉईंट म्हणजे जवळजवळ 300 पॉईंटचा ओपन होईल. पण जर ह्यांनी इथे क्लोज केल्यानंतर म्हणजे 22,145 जो ऑल टाइम हाय आहे, 22,150च्या वरती जर जाऊन त्यांनी स्मूथली केला तरच तो 22,500 22,700 पर्यंत जाऊ शकतो. जो त्याला वरती रेजिस्टन्स नाहीये कुठेही. जर गॅपअप झाला तर, आणि समजा जर का तो तिथल्या तिथेच ओपन झाला, तर चान्सेस आहेत जास्त तिथून परत फिरण्याची. तर तिथून जास्त फिरण्याचे चान्सेस आहेत. तर कुठपर्यंत येऊ शकतो, तर ते आपण पाहून घेऊया. ठीक आहे. म्हणजे काय होईल मित्रांनो, इथपर्यंत असं येण्याचे चान्सेस आहे. आणि मग तो वरती जायचा असं माझं प्रेडिक्शन आहे. आजच्या आज होईल काय नाही. तर आपण उद्या आज इंट्राडे साठी आपण काय करतो, जर गॅपअप जर झाला तर आपल्याला वरती 22,200 पर्यंत इझिली मूव मिळते. समजलंय तोपर्यंत पूर्णपणे ओपन स्काईज होऊ नये, म्हणजे जवळजवळ इथून 150 पॉईंट वरती. आणि जर इथूनच झालं तर परत खाली येण्याचे चान्सेस आहेत. खाली किती आहेत? 21,900. म्हणजे खाली 150 पॉईंट येण्याचे चान्सेस आहेत. जर गॅपडाऊन जर झाला उद्या मार्केट, तर गॅपडाऊन जरी झाला तरी मार्केटमध्ये सीन काय दिसतोय मित्रांनो? बुलिश ट्रेंड दिसतोय. लाईन चार्टवर बघा, बुलिश ट्रेंड दिसतोय. डब्ल्यू पॅटर्न बनलंय, ठीक आहे. बुलिश ट्रेंड दिसतोय, पण रेजिस्टन्सला आल्यामुळे आपल्याला थोडीशी त्याच्यात भीती वाटते की काय होऊ शकतं म्हणून. ठीक आहे. तर आपण ट्रेंड जेव्हा आपण घेऊ तेव्हा विचारपूर्वक करा तुम्ही, की गॅपडाऊन जर झाला तर प्राइस ऍक्शन काय बनते. जसं इथे जर 15 मिनिटावर मी आपण केलं, तर गॅपडाऊन जर झाला तर हा जो गॅप आहे पहिला, जर तुम्ही नीट बघाल, जो आदल्या दिवशीचा आहे तो फिल करायला येईल. तो गॅप किती आहे? 21,000, म्हणजे 21,975 ते 21,930. म्हणजे या 50 पॉईंट मध्ये त्याला परत बाईंग येईल मित्रांनो. बाईंग कशाला येईल? कारण की तिथून वर गेलाय त्यामुळे. हा गॅप पहिला फिल केला जाईल. गॅप फिल केल्यानंतर इथे मार्केट थोडंसं सस्टेन्स करेल आणि त्यानंतरच तो वरती जाईल. जर इथे प्राइस ऍक्शन जर बनली, प्राइस ऍक्शन कुठे जर गॅप डाऊन झाला, तर 21,975ला जर आपल्याला परत तिथे काय प्राइस ऍक्शन दिसली तर परत चान्स आहे मित्रांनो वर जाण्यासाठी. कारण दुसरं त्याचं सपोर्ट आहे 21,875. इंट्राडे बेसिसवर मी तुम्हाला सांगतोय. पहिला त्याला सपोर्ट 950 पर्यंत होईल.
950 पर्यंत जर गॅप डाऊन जर झाला तर 950 पर्यंत त्याला पहिला सपोर्ट येतोय. इथे येतोय पहिला सपोर्ट. तर पहिला सपोर्ट त्याला इथे येऊ शकतो, कारण हा जो गॅप आहे इथे फिल करून, आणि हा जो रेजिस्टन्स आहे तोच त्याचा हे होईल. येथे गॅप येऊन परत तो वरती जायला चान्स आहे. किंवा दुसरा त्याचा स्विंग लो आहे, जो स्विंग लो आहे 21,800, म्हणजे मोठा मोठा इथून दोन इमिजिएटली सपोर्ट भेटतात. हा मोठा 21,800 आहे, हा पोझिशन बेसिसला सपोर्ट आहे 21,800. पण पहिला सपोर्ट आहे, जर गॅप डाऊन जर झाला तर 19,950 ते 19,930 इथे पहिला सपोर्ट घेऊन वर जाण्यासाठी प्लॅन होईल त्याचा, गॅप डाऊन जर झाला तर. नाहीतर 21,800 आपल्याला मोठा सपोर्ट आहे मित्रांनो खाली. तर या पद्धतीने तो निफ्टी उद्याचा प्लॅन करेल. आणि जर गॅपअप जर झाला, म्हणजे जर गॅपअप जर झाला, तर 22,200 मित्रांनो पहिला टार्गेट आपला होईल. ठीक आहे, जो इझिली स्मूथ होईल. पण 22,500 ला हा मोठा हडल आहे. कुठला हडल आहे? तर हा 21,145, जो त्याचा रेजिस्टन्स आहे, ऑल टाइम हाय आहे. आणि ऑल टाइम हायच्या वर गेल्यानंतर 22,000 काय, तो 22,500 पर्यंत जायला ओपन होईल. आणि मग आपण त्यावेळेला 22,000चा स्टॉप लॉस लावून, म्हणजे 150 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून वरती पोझिशनला घेऊ शकतो मित्रांनो. तर हे होतं निफ्टीचं प्रेडिक्शन. निफ्टीमध्ये जर रिलायन्स तुम्ही जर बघाल मित्रांनो, तर रिलायन्सनी चार्टवर थोडासा चांगला दिसत नाहीये रिलायन्स. त्याच्या मागचं कारण असं आहे, जर डेली चार्टवर जर आपण रिलायन्सला बघितलं तर मित्रांनो, त्यांनी अं, ह्या कॅन्डलला काय म्हणतात माहिती आहे ना तुम्हाला? बेरिश हरामी कॅन्डल बनवलेले आदल्या दिवशी, आणि त्यानंतर त्यांनी कंटिन्यू केलेले. ठीक आहे, आता जर का त्यांनी कंटिन्यू केला तर तोच रिलायन्स निफ्टीला खाली खेचू शकतो. ठीक आहे, आणि त्याच्या बेसिसवर मी विचार करतोय की रेजिस्टन्सला आहे, निफ्टी पण रेजिस्टन्सला आहे, रिलायन्स सुद्धा डाऊन ट्रेंड दाखवतोय, पण तो 60च्या सपोर्टला आलेला आहे. ठीक आहे, विकली फेमला जर तुम्ही बघाल तर दोन्ही याला त्याने डोजी बनवलेले रिलायन्सनी. मंथलीला बुलिश आहे, त्यात काही शंकाच नाही, जबरदस्त आहे. डेलीला आणि विकलीला त्याचं हे पॅटर्न जरा असा निफ्टीला खाली घेऊन येण्यासाठी प्लॅन करतोय. दुसरं आहे बँक निफ्टी मित्रांनो. बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघाल तर बँक निफ्टी एकदम मस्त काम करते. म्हणजे एकदम तुम्ही जर नीट बघाल, प्रॉपर डब्ल्यू पॅटर्न बनले, प्रॉपर डब्ल्यू पॅटर्न बनलेला दिसतोय बघा. प्रॉपर डब्ल्यू पॅटर्न आहे. आता लाईन चॅटवर नाही दिसत आहे, पण असं जर तुम्ही नीट बघाल तर प्रॉपर डब्ल्यू पॅटर्न बनलाय. आणि बरोबर तो इथेच रेजिस्टन्सलाच आहे. आणि इथे पण मित्रांनो गॅप आहे बघा, 47,230 ते 48,300 पॉईंटची गॅप डाऊन आहे. ही गॅप डाऊनची गॅप आहे मित्रांनो. जर फिल जरी केला तर इथून परत सेलिंग होण्याचे जास्त चान्सेस आहेत. आणि ही कॅन्डल जर तुम्ही नीट बघाल तर ही कॅन्डल शूटिंग स्टार बनलेले, अप ट्रेंड नंतर शूटिंग स्टार 44,800 पासून ते जवळजवळ 46,700, म्हणजे जवळजवळ 1900 पॉईंट नंतर शूटिंग स्टार बनलेले. आणि खूप व्हॉलेटिलिटी आहे बघा, एकदा रेड येते, एकदा ग्रीन येते, एकदा रेड येते, एकदा ग्रीन येते. त्यामुळे आहे ना, बँक निफ्टीमध्ये थोडंसं तुम्ही कॉन्शियसली ट्रेड मारा. निफ्टी थोडी स्मूथ दिसते, पण बँक निफ्टी थोडंसं कॉन्शियसली. तो बँक निफ्टीमध्ये तुम्ही जर तिथेच ओपन जर झाला तर पहिला रेजिस्टन्स मित्रांनो 46,500 आहे. जर तिथेच झाला तर 46,500, 47,000 रेजिस्टन्स आहे, तिथपर्यंत ओपन जाऊ शकतो. आणि जर गॅप डाऊन जर झाला तर मात्र मित्रांनो 46,000ला मोठा सपोर्ट आहे त्याला, की तिथून मार्केट वर परत 500 पॉईंटसाठी जाऊ शकतो. आणि जर गॅप डाऊन जर झाला 46,000च्या खाली, जर खाली झाला तर प्राइस ऍक्शनची आपण वाट बघणार. प्राइस ऍक्शन नुसार जर वर गेला तर वरतीसाठी आपण जाऊ, नाही तर खाली 45,500 पर्यंत जाऊ. बँक निफ्टीमध्ये मित्रांनो मोठे मोठे मुवमेंट होते, हजार हजार पॉईंटचे मुवमेंट होते. तर कारण त्याला रेजिस्टन्स 500-500 पॉईंटनीच आहे, त्या रेंजलाच आहे. तर मित्रांनो थोडं सांभाळून काम करा बँक निफ्टीमध्ये. वरती गॅपअप जर झाला तर 47,000 जो आहे, गॅपअप जर झाला तर 47,000 रेजिस्टन्स आहे त्याच्यासाठी. आणि
प्राइस ऍक्शनची वाट बघणार आहोत मित्रांनो. 47,000 इझिली त्याला अचीव करू शकतो. जर गॅपअप जर झाला तर प्राइस ऍक्शन नुसार तुम्ही एंट्री घेणार आहात. ठीक आहे. बँक निफ्टीमध्ये एचडीएफसी बँक चांगलं काम करते. चांगलं त्यांनी सुरू केलंय. जर असंच चार्टवर जर तुम्हाला सांगू, तर त्यांनी जो त्याचा बाईंग झोन आहे तिथून त्यांनी वरती जायला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. जे आपण मागच्या वीकला पण आपण पाहिलं होतं. वीकली जर तुम्ही कॅन्डल बघाल तर त्यांनी बरोबर तिथेच सपोर्ट घेतलेला आहे बघा, 1368 साठी. तिथूनच त्यांनी मागे पण एकदा तिथून घेतला आणि तिथेच सपोर्ट घेतला. पण एचडीएफसी बँक चांगला हाय. जर बँक निफ्टीला वर न्यायचं असेल तर त्याची साथ त्यांना भरपूर लागेल मित्रांनो. चला तर मग आपण आपल्या परत सपोर्ट, रेजिस्टन्स आणि हे सगळं आपण आपल्या पीपीटी कडे, पॉवर पॉइंट कडे वळूया. जर त्याच्यानुसार जर आपण बघितली तर निफ्टीला सपोर्ट जो आहे, जसं विकली बेसिसवरती आपण जर बघितलं तर 22,000चा सपोर्ट आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं सुद्धा. त्यानंतर खाली 21,900चा सपोर्ट आहे. मोठे दोन सपोर्ट आहेत विकली टाइम फ्रेमवर. रेजिस्टन्स बघितला तर 22,200 पहिला आहे आणि 22,100 आणि 22,200 दोन रेजिस्टन्स आहेत. ठीक आहे मित्रांनो. तेच जर आपण मंथली टाइम फ्रेमवर जर बघितलं तर मंथली टाइम फ्रेमवर 22,000 मोठा त्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स दोन्ही तिथेच आहेत. मंथली टाइम फ्रेमवर जर का सपोर्ट जर बघितला तर खूप मोठा आहे आणि त्यानंतर मात्र सपोर्ट नाहीये. जर हा तुटला, 22,000 जर तुटला तर 22,000 ते 22,000 जे मी तुम्हाला म्हणतोय 800 पर्यंत तो इझिली येऊ शकतो आणि एकदा सपोर्ट घेऊ शकतो. दुसरं आहे रेजिस्टन्स पण बघाल तर 22,000चा आहे आणि डायरेक्ट 22,500 पर्यंतच आहे. तर हे त्याचे लेवल्स आहेत. 22,000, 21,900, 21,800 हे सपोर्ट लेवल आहेत. विकली बेसिसवर, मंथली बेसिसवर 22,000. म्हणजे हा जो वीक आहे तो मोस्टली 22,200 ते 21,900 या रेंजमध्ये दाखवत आहे आपल्याला. तिसरं बँक निफ्टी जर विकली टाइम फ्रेमवर जर बघाल तर विकली टाइम फ्रेमवर एकदम क्लिअर कट दिसते की 46,000 त्याला मोठा सपोर्ट आहे आणि 47,000 मोठा रेजिस्टन्स आहे. या 1,000 पॉईंट मध्येच त्याचं होणार आहे. एक छोटासा हडल आहे 46,500चा. जर तर त्यांनी तो तिथे रेजिस्टन्स जर तोडला तरच 47,000 वर जाईल, नाही तर जाण्याचे चान्सेस फार कमी आहेत. आणि खाली चान्सेस आहे 46,000ला त्याला सपोर्ट येईल. मग मित्रांनो, जेव्हा ट्रेड घ्याल तेव्हा लक्षात ठेवा, जेव्हा सपोर्ट येईल तेव्हाच आपण त्याच्यात ट्रेड घेणार आहोत. रेजिस्टन्स असेल तेव्हा आपल्याला तिथे माल विकायचा आहे किंवा बाहेर पडायचं, प्रॉफिट बुक करायचं आहे मित्रांनो. मंथलीवर जर बघाल तर मंथलीवर एकदम क्लिअर कट दिसते 46,000 आणि 46,500 मंथली च्या ह्याच्यावर दिसते. आणि जर मोठा बघाल तर 45,000ला मोठा सपोर्ट आहे. त्यानंतर 46,000, 45,500 आणि रेजिस्टन्स बघाल तर 46,500 ते 47,000 ह्या पद्धतीने ते लेवल मार्क करा आणि या लेवल नुसारच काम करा. आपल्या लेवलला आल्यानंतर तिथे काय प्राइस ऍक्शन बनते त्यानुसारच आपण ट्रेड घेणार आहोत. पहिलं म्हणजे लेवलला येऊन दे, एक तर सपोर्टला येऊन दे किंवा रेजिस्टन्सला येऊ दे. सपोर्टला आलं तर कॉल करणार, रेजिस्टन्सला आलं तर पुट बाय करणार आपण. पण पुट बाय करणार तर डोळे झाकून आपल्याला करायचे नाही, तर त्याच्यात प्राइस ऍक्शन, कॅन्डलस्टिकचं प्राइस ऍक्शन, कॅन्डलस्टिक नुसार काय पॅटर्न बनतो तेव्हाच आपण एंट्री घेणार. कारण कॅन्डलस्टिकला छोटा स्टॉप लॉस असतो आणि मोठा टार्गेट मिळतो मित्रांनो. ते हे लेवल आहेत, सपोर्ट लेवल आणि रेजिस्टन्स लेवल, हे मार्क करा, प्लॅन करा त्यानुसार. मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही एंट्री कराल मित्रांनो, प्लॅन करा की 9:15 ते 9:45 पर्यंत तुम्ही थोडंसं वॉच करा. कारण जी व्हॉलेटिलिटी असते, ऑप्शनची व्हॉलेटिलिटी असते, ती थोडीशी सेटल होऊन दे त्याला. तुम्ही निफ्टीमध्ये फ्युचरमध्ये जर काम करत असाल तर काय हरकत नाही. पण जर का तुम्ही ऑप्शनमध्ये काम करत असाल तर पहिला अर्धा तास अवॉइड करा. कारण त्या पहिल्या अर्ध्या तासात खूप व्हॉलेटिलिटी होते, ते सेटलमेंट व्हायला थोडासा वेळ लागतो. जर तुम्ही अर्धा तास नाही वेट करू शकत असाल तर पहिले 15 मिनिटं तर वेट कराच करा. सेटल होऊन द्या आणि त्यानंतर तुम्ही एंट्री मारा मित्रांनो. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. लव्ह यू ऑल. हॅपी ट्रेडिंग.